नारळाचा कलर बघा आता भारी आहे. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी सिगिरेला आहे. हॅलो मॉर्निंग. मी सिगिरेला आहे. सिगिरेला आता हॉस्टेल दाखवतो तुम्हाला. हॉस्टेल म्हणजे माझ्या तिथे बेड होते पण बेडचा थोडा त्यांचा इश्यू झाला तर त्यांनी मला असे 10 दिलं. तुम्हाला दाखवतो आता सगळा फ्रंट कॅमेरा करून. तर आतमध्ये रूम होत्या पण रूमचा थोडा प्रॉब्लेम झाला तर त्याचे असे 10 दिले मला. तर हा हॉस्टेल आहे. नाईटला मी लेट आलो तर तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. इकडनं असं आहे. इकडनं असा इकडे मस्त बसायला विसायला आहे. इकडे असे हाऊस पण आहेत. इकडं नाश्ता आता नाश्ता भेटणार आहे. नाश्ता करून आणि इकडं आंघोळीला वगैरे सगळं आहे. आणि इकडं नाश्ता आहे सगळा. आता बघू नाश्ता करून घेतो. इकडं मस्त पानं बिलनेत बसायला. तर बघू आता नाश्ता करतो. माझा नाश्ता आहे. ही पण आहे सोबत नाश्ता करायला. तर आता बघू नाश्ता मी याच्यात माझ्या हॉस्टेलमध्येच तो इन्क्लूडेड होता. बघू आता कसं काय टेस्ट लागतं याची. तर मी आता हॉस्टेलमधनं निघले बाहेर. सिगेरिया रॉक व्ह्यू हॉस्टेलचं नाव आहे. या एवढा भारी आहे ना म्हणजे सगळं त्याही हेल्पफुल सगळ्या गोष्टीत म्हणजे मदत करतात ते. आणि माझ्या बुकिंगमध्ये ब्रेकफास्ट पण ॲड होता म्हणजे फ्री होता. मस्त दाबा की खाला. पण तो ब्रेकफास्ट एवढा होता की मला संपत नव्हता. आता मी चालत चालले रावणा पॅलेस व्हिजिट करायला. कधी पण बाहेर आलं ना आपला पासपोर्ट आणि आपले पैसे जवळ ठेवा. नाहीतर मग जर तुम्ही ATM मधनं काढणार असाल तर काय टेन्शन नाही. आता मी बाय वॉकने चालले. 15-20 मिनिटं लागतील इथनं तिकडे चालत जायला. तर बघू काय होतं. आणि तिथनं मग मला परत वरती चढायला तिला विचारला किती टाइम लागेल त्या मॅडमला. तर ती बोलते 1 तास तरी लागेल बोलते अप अँड डाऊनला. तर बघू आता कसं काय होतंय कसं काय नाही. आणि एवढा भारी वाटतंय ना एक नंबरच. आणि मी जाम म्हणजे एक्साइटेड होतो त्या रावणा पॅलेसला व्हिजिट करायला. आणि माझे फ्रेंड पण बोलले तिकडे चाललंय तर नक्की व्हिजिट कर. आणि मी म्हणजे रात्री एवढा प्रवास झाला ना लय. कारण मी एकटा होता ना थोडा टेन्शन पण होता. तर काय नाही झालंय सगळं नीट. बघू चालत चालले हळूहळू. तर नारळ पाणी घेतो. नारळाचा कलर बघा असं भारी आहे. तर तो 200ला आहे नाही 150ला आहे. म्हणजे आपल्याकडचं पकडा ते 200 म्हणजे 50 पकडा ते आपल्याकडं. एक नारळ पाणी पितो मस्त. नारळ पाणीवाला कचकच कापण मस्त मस्त आठ पियाची. बघू आता. तर माझा घसा खराब आहे तरी मला प्यायला लागेलच कारण की ताण लागले मरशी. ही अशी एंट्री आहे सिगिरियाची. वरती रॉक सिगिरिया बघायला. याला रॉक सिगिरिया पण बोलतात या पॉइंटला आणि रावणा पॅलेस पण बोलतात. बघू आता पुढे जाऊन काय काय होतं काय काय नाही. किती आपल्याला गोष्टी बघायला भेटतात तिथे गेल्यावर. इकडे बघू शकता बराच जुना असा तलाव वाटतं. ही दगडी बघा असे मोठी मोठी. इथनं चालत कोण नाही एकटा आहे. यो ऊन करकरीत ना आपली तर पाऊस आहे. चालत तिकडनं तिकीट घ्यायला सांगले. बघू. म्युझियमला एंट्री मारले. पास तिकीट ऑफिस इकडे. आता इथं तिकीट घेतो. बघू काय होतंय. तर तिकीट घेतला तर तिकीटसाठी तुम्हाला इथं पासपोर्ट आणायला लागतंय. आणि मराठला का 10,025 रुपीज इथे लिहिलेला होता फॉरेनरसाठी. तर त्याही पहिले माझा पासपोर्ट मागितला. बोलते कुठून आहे बोलतोय. गेलो इंडियातून. तर पासपोर्ट मागितला तर ते बोलते 5,050 रुपीज. राज बाराटला म्हणजे श्रीलंका ना का आपलं किती ते कन्वर्ट करा नंतर तुम्ही. तर इथनं अशी एंट्री आहे. वरती चढायला पाठीस टिकिंग काउंटर होता. तिकडनं तिकीट दिला. काउंटर म्हणजे एंट्रन्स होता. तर तिकडनं पण जायला रस्ता आहे वाटतं. इकडनं इथं प्रत्येक ठिकाणी ना म्हणजे असे नॉट अलाउड. तर बघा इथं तुम्हाला दाखवतं. प्रत्येक ठिकाणी ही प्लेट अशी लावलेली आहे. ह्या
याच्यावर चालायचं नाही. ह्या मला तर वाटतं त्या पायऱ्या बनवल्या तिकडं तर पुढे निघून त्यांच्यावरती विटा लावल्या. बघू आता कसं काय इकडं. आत्ता जेवढा भारी वाटतंय तेव्हाच्या खाली कसलं वाटत असेल. पाणी भरलं तेव्हा कसलं भारी वाटत असेल. इकडनं आतमधून जायला एक रोड आहे. बघू दे नक्की कसं काय कसं वाटतं आतमध्ये जाऊन. इकडून वरती चढायला आहे. आता कोणतं दिसत तर नाही. इकडनं ही अशी मोठी मोठी दागरं आहेत. याच्यावर जुन्या काळातले बरेच काही गोष्टी केलेल्या आहेत. काही गोष्टी नष्ट झाल्या. मला वाटतं काही दिवसांनी परल वाटतं मधीतून दगड. बघूयात वरती जाऊन काय काय. अरे वा, डायरेक्ट इकडे निघाला रोड. म्हणजे तो डायरेक्ट तिकडेच होईल. हे इकडनं असं आहे. कसल्या पायऱ्या केल्या त्याच ना समजत. इकडून डागरावर चारला मग डायरेक्ट तिकडं चारल्याच तो म्हणजे आला 2-3 शिव्या पण ऐकेल. गार्डन आहे तिकडनं एंट्री होती. आता मी इकडनं आलो बरं तिकडे जातो निघतो बाहेर. मला आता वाटतं डोंगरावर चालायची सुरुवात इथंच झाली वाटतं. पायऱ्या मोजत मोजत जायला लागल वाटतं. अरे देवा, रोज असा डोंगर चोरल्यावर कसला माणूस फिट राहील. खतरनाक. चालून चालून घाम निघायला जो तो थोडा चालतं परत थांबतं. आधीच घासा बसले. सर्दी पण आहे, थोडा आजारी पण आहे. पुढे रस्ता तो तिकडून रस्ता तिकडनं बंद केल्यात. इकडनं झाला सांगितले काहीतरी काम चालू असेल म्हणतो वाटतं. इथनं अशा एक एक पायऱ्या चढत 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 पायऱ्या इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पायऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत. अरे अशा वरती सरलेल्या पायऱ्या. लाईक वर्कआउट. नाही ना पोचलो काय एवढ्या लवकर वरती. अजून वरती जायचं आहे काय माहिती. आता मी सगळ्यात टॉपला आले रावणा पॅलेसच्या. तर चालत चालत खालती उतरतय. म्हणजे त्याच पॅलेस आहे तिथं वरती चढायला पायऱ्या आहे. खालती उतरा इतर चढायला लागल्या पायऱ्या आहे. आता इकडं मस्त माग असं म्हणजे मानता वाटतं तेव्हा आंघोळी विंगळी पाणी साचून ठेवत असतील. म्हणजे त्यांच्या पाणी असं असायला लागतं आपल्याला तसंच तेव्हाच्या काली त्यांना लागा असेल. लोका तिथं ही बसले सगळी पाणी बिनी पाण्यात पाय ठेवून मस्त. गरम पण आहे तेवढा दम पण पका लागला जरा दम घेत होतो ना. आता ही समोर बसाची जागा दिसतं. मला तर वाटतं या जागेत मस्त समोरचा व्ह्यू घेत बसत असतील तेव्हाच्या काली रावण या रावणाच्या घरातली.
मला जायचं आहे कॅन्डीला. पहिले हॉस्टेलला जाणार, हॉस्टेलवरनं बॅग घेणार, बॅग घेऊन जाणार कॅन्डीला.